रौनक सेटवर घोरतो. तू ढापून दाखव माझ्याकडे. हा, तू माझ्याकडे काय आहे, फक्त पाऊच सोडून. ते पाऊच चांगलं, माझं आवडतं पाऊच आहे. नको तू, याच्या पाऊच मध्ये खूप सिरम बिरम असतात बरं का, मी टाकूच शकते. मी काही उपयोग नाही सल्ला देऊन, तो काय ऐकत नाही माझं. माझा एवढाच चाललाय माझ्याशी नीट वागरे. माझ्याकडे बायको आहे आणि त्या बायकोने मला सगळे ते प्रोडक्ट आणि ते सगळे सजेस्ट करून. मी बोलले, म्हटलं तुझं स्किन केअर सगळं तुझ्या बायकोने दिलंय ना तुला हे पाऊच बनवून. मी पहिल्याच दिवशी बोलले त्याला. मला राग आला की मग मी त्याच्यातली एखादी गोष्ट अशी ढापतो आणि मग मी तिला सांगतो की मी तोडून टाकेन, बघ मला, तू हे नाही केलंस तर. छान नाव आहे त्याचं, रौनक. आणि आम्ही त्याला रॉन्या म्हणजे त्याला घरची शिवाय घालतील. आता मला हे बघून सगळ्यांना प्रश्न पडला की अरे रुद्र सर, तुम्ही बोलून टाका ना गौरीजींना, तुमचं लग्न कधी दाखवणार आहेत. हे आता बास झालं, तुम्ही लग्न दाखवून टाका दोघांचं. मी त्याला त्रास दिला तर तो फक्त माझी लिपस्टिक अशी हातात पकडतो. बघ म्हणजे आता याचं काय. काय काय सांग तू क्लिअर कर, काय काय कशात प्रो आहे ते क्लिअर कर. आता ह्याच्या नंतरच मी देणार उत्तर. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आले. सावली होईन सुखाची. माझ्यासोबत रुद्र आणि गौरी आहेत. कसे आहात? आम्ही मस्त, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त आहे. बरं, मी पहिल्यांदाच आले तुमच्याशी गप्पा मारायला आणि आम्हाला कळलंय की महासंगम आहे. सो असं आपण आपल्या सेटवर एकटा शूट करणं आणि दोन वेगवेगळ्या सिरियल्स एकत्र येऊन एका चॅनलसाठी करणं कसं असतं? असं एक टीम स्पिरिट वगैरे असं जाणवतं का? हो, छान वाटतं आम्हाला. एकदम घरीच आल्यासारखं वाटतंय खरं तर. म्हणजे आपण आपल्या सुट्टीत आपल्या मावशीकडे वगैरे जाऊन येतो तसं खरं तर वाटतंय. तर आणि त्यांनी खूप छान पद्धतीने वेलकम केलं आमचं. आणि हा महासंगम ठराविक कारणासाठी हा महासंगम आहे. सो ते जे कारण आहे ते फारच छान कारण आहे. म्हणजे आपण व्यक्त होत नाही. म्हणजे सावली होईन सुखाची मध्ये रुद्र म्हणजे मी जे गौरीला व्यक्त व्हायला हवं गौरी समोर, ते तो व्यक्त होत नाहीये. गौरी व्यक्त होत नाहीये. आणि प्रेमास रंग यावेमध्ये अक्षरा सुंदर जे तिने सांगायला हवं, जे व्यक्त करायला हवं मनातलं, ते व्यक्त होत नाही आणि त्यानेही व्यक्त व्हायला हवं. पण आता ह्या महासंगमात काही घडणार आहे असं, जेणेकरून हे व्यक्त होतील की नाही होतील हे बघायला मिळेल तुम्हाला. म्हणजे बिट्टी फार आकुळतेने सांगत होती की व्हायला हवं व्यक्त. आता या प्रेमाच्या महिन्यामध्ये आमची तर खूप इच्छा आहे की व्हावं व्यक्त आणि छान मस्त असं काहीतरी आपल्या मनातलं सांगावं असं. पण तुम्हाला प्रेक्षकांच्या तक्रारी येतात का की काय तुम्ही का नाही अजून व्यक्त झालात असं? कारण मी बघते ना कमेंट, लोक अगदी अक्षरशः आमची फेवरेट मालिका इतकं प्रेम करताय तुम्हा दोघांवरती. सो त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ट्रॅक आहे हा की तुम्ही एकमेकांना सांगणं, एक्सप्रेस करणं. सो तुम्हाला असं रस्त्यात भेटलेत किंवा तुम्हाला पर्सनल मेसेज आजकाल तर कुणी ऍक्सेसेबल आहे. इंस्टाग्रामवर तुम्हाला खरंच पर्सनली मेसेजेस आहेत आणि मी बोलते पण बऱ्याच वेळा. मला असं वाटतं की मी करते रिप्लाय, काही वेळा खरंच जमत नाही. त्यासाठी खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. पण मी तुमच्या खरंच सगळ्या कमेंट वाचत असते आणि मला खूप छान वाटतं. आणि हीच गोष्ट मला एनर्जी देते नव्याने रोज पुन्हा छान काम करायला. आणि आता सगळ्यांना प्रश्न पडला की अरे रुद्र सर, तुम्ही बोलून टाका ना गौरीजींना, तुमचं लग्न कधी दाखवणार आहेत. हे आता बास झालं, तुम्ही लग्न दाखवून टाका दोघांचं वगैरे सगळ्या कमेंट्स येतात. आणि थांबा थोडं, आता आलाय तो क्षण जवळच. सो आता या महासंगम मध्ये बघूयात काय घडतंय. बरं, तुमच्या दोघांमध्ये खऱ्या आयुष्यात एक्सप्रेस करणारा कोण आहे? म्हणजे कोण आहे जो एक्स्ट्रोवर्ट आहे आणि कोण आहे इंट्रोवर्ट आहे? की दोघंही एक्स्ट्रोवर्ट? नाही असं असं कोणी मनात ठेवत नाही. कारण मग ते उगाच ते साठवून राहतं. पण असं काही घडत पण नाही. तरी थोडा फरक असतो. मुली जरा फार एक्सप्रेस करतात, तसं मी सगळं बडबड करत असते. मी रडते, चिडते, बोलते, हसते, तेवढं माझं एक्स्ट्रीम असतं. पण तसं नाही होत त्याचं. नसतं त्याचं. आणि इन जनरलच तो असतो. माझं ते आहे, माझ्या स्वभावातच आहे बहुतेक ते. कारण मी थोडं टाइम देतो समोरच्याला पण आणि वेळ जाऊन देतो. त्यामुळे मी फार काही बोलत नाही. पण सीमा जे काय ते व्यक्त होते, त्यामुळे चालू असतं. आणि ते खरं तर आम्ही सीन करताना पण तसं गोष्टी घडतात. म्हणजे आम्ही आमचे इनपुट देत असतो, आमचे इतर कलाकारी इनपुट देत असतात.
त्यामुळे छान वाटतं. सीन चांगला होतो. सीन चांगला झाल्यामुळे एपिसोड चांगला होतो आणि एपिसोड चांगला झाल्यामुळे तो लोकांना बघायला मजा येते. सो तेच एक्सप्रेस तुम्ही केलात की गोष्टी सॉर्ट आउट होतात आणि कळतं तुम्हाला की काय आहे, नक्की काय करायला पाहिजे. तर तेच हे महासंगममध्ये पण बघायला मिळणार आहे तुम्हाला. महासंगमबद्दल मला पण आवडेल सांगायला, कारण मी सलग 8 महिने नाशिकमध्ये शूट करतेय आणि असं काही वेगळ्या लोकांना भेटणं, बोलणंच होत नव्हतं आणि मला येताना असं पण म्हणजे असं इंटरेस्टिंग पण वाटत होतं, चला आपण वेगळ्या ठिकाणी जाणार आणि थोडीशी धाकधूक पण होती, की अरे नव्या सेटवर काम करतोय, सो आपण कम्फर्टेबल होऊ का? जितक्या इझने इथे काम करतोय नाशिकमध्ये, तेच इथे होईल का नाही? हा प्रश्न मला खरंच पडला होता. पण आले ना आणि आल्यानंतरच ती एनर्जी छान आहे इथली, मला आवडली आणि त्याच्यानंतर अमृता आत्ता अक्षराचं कॅरेक्टर प्ले करते. अमृता माझी खूप जवळची मैत्रीण आहे. समीरा गुजर याच्यामध्ये काम करतात ना, मी तिला अरे अर्तुरच बोलते तिच्याशी. मला ती खूप आवडते आणि तिच्याबरोबर पण माझी छान मैत्री झाली आहे या सेटवर येऊन. रादर म्हणजे उर्वशीचं कॅरेक्टर जी करतीये. सो मला असं वाटतं आज माझा 3रा दिवस आहे इथला, पण मला काम करायला खूप मजा येते आणि माणसं खूप छान आहेत. इकडेही छान आहेत. म्हणजे असं जे दडपण मला येताना होतं, ते आता राहिलं नाहीये. म्हणजे मी अशी वावरते, अशी राहते, की हा माझाच सेट आहे. म्हणजे आत्ताच आम्हाला प्रोडक्शन कडून कळलं की थोडीशी शिफ्ट एक्सटेंड होणार आहे. हा म्हणजे जसं तुझं बापरे आलं तसं आमचं अजिबात रिएक्शन नाही. नव्हती. आम्ही म्हटलं ठीक आहे, ओके, होऊ दे ना वगैरे. ते इतकं आम्ही चिल आहोत, मस्त मुंबईला आलोय, घरी आल्यासारखं वाटतंय. करा तुम्हाला मला शूट वेगळेपण करायचं सगळ्यांनाच तेवढं. हवं असतं. असं म्हणजे थोडं आम्ही वेगळं काम पण करतो तर वाटतंय. एखाद दिवस आलोय सुट्टीवर असं काम करतोय. हो. म्हणजे सध्या तुम्ही मुंबईमध्ये सेट झालायत तर या सेटवर है ना? सुट्टीसाठी आलो. बरं आता आम्ही खूप तुमच्यावरती ऑनस्क्रीन तर प्रेम करतो किंवा लोक पाहतातच, पण मला वाटतं की कलाकार खऱ्या आयुष्यात कसा असतो, तुमचं खऱ्या आयुष्यातलं बॉन्डिंग कसं आहे हे पण प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असतं. म्हणून मी असा क्विक क्वेश्चनचा गेम आणलाय आणि मगाशी तिच्या बोलण्यात कुठेतरी मला एक अंदाज आला की मी आता याला येऊ दे, ह्याला चांगलं मैदानात भेट तू, अशी एक कुठेतरी एक हलकीशी वॉर्निंग दिसली. म्हटलं आता बघूया आपण मौके पे चौका मारायला तिला संधी देऊया. तर आता तुम्ही रेडी आहात का? हो. चला तर दोघांनी सांगायचा याला पहिल्यांदा पाहिलेलं तुझं अझम्पशन काय होतं आणि हिला पहिल्यांदा पाहिलंस तेव्हा तुझं अझम्पशन काय होतं? म्हणजे खरं तर मी हिला पहिल्यांदा माझ्या दुसऱ्या मालिकेच्या सेटवर पाहिलं होतं आणि तेव्हा तिचं कॉस्ट्युम ट्रायल्स वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तिच्या कॅरेक्टरची तयारी चालू होती वगैरे. तर माझं असं झालं की ओके, कोण आहे कॅरेक्टर करायला आली आहे, म्हणजे ती माझ्यासाठी बघायला मुली येणार असेल. आणि त्यात लग्न होतं ड्रीम हा, सिक्वेन्समध्ये. तर ते ड्रीम सिक्वेन्स मध्ये कोण आहे, तर माझं असं होतं कोण, ठीक आहे कोण आलेत कॅरेक्टर वगैरे, तर बघूया आपण, तर भेटूया वगैरे. तर ही म्हणजे कोणाशी बोललीच नाही, म्हणजे माझ्याशी तर बोललीच नाही, पण काही संबंधच नाही, फक्त जेवढं कॅरेक्टरचं जेवढं काम होतं तेवढं फार केलं दिवस वगैरे. नव्हते ना तिकडे. हा, तर ते झालं आणि हे दिलं. म्हटलं हा ठीक आहे, म्हटलं असेल तिचं झोन असेल, काय असेल. हा, मी तर होते. म्हटलं ओके ठीक आहे. आणि आमच्या सेटवर आमचा दंगा चाललेला असायचा, तर म्हटलं त्याच्यामुळे कदाचित बापरे ही बोलली नसेल वगैरे. पण नंतर जेव्हा आम्ही ह्या सिरियलच्या निमित्ताने भेटलो तेव्हा आम्हाला असं झालं, बोलायची अरे थांबेच ना तू असं झालं त्याला. अरे आपण तिकडे मागच्या सिरियल मध्ये भेटलो होतो वगैरे. हा, पण तेव्हा बोलणं नाही झालं. मग तिकडून मग आमचं बोलणं चालू झालं. म्हणजे पहिल्यांदा अबोल वाटलेली त्याला. तुला त्यांनाच वाटते मी पहिल्यांदा अबोल, नंतर मग अरे अबोलच बरी होती असं म्हणायची वेळ येते. याचं काय होतं assumption? तुला काय वाटलेलं कसं असेल? मला का? मी खरं तर म्हणजे माझ्या मनात जेव्हा असा थॉट येतो ना, अरे ही व्यक्ती अशी असेल, तशी असेल, तेव्हाच मी थांबवते स्वतःला. कारण आपण आधीच सगळं ठरवून मोकळे होतो, की हे असं असेल, तसं असेल. सो मला असं काही मी डोक्यात काही ठेवलं नव्हतं. म्हटलं आपण छान सुरुवात करूया बोलायला आणि आपण छान असलो की सगळे छानच असतात. हो. सो सेटवर ओळख झाली. पहिला सीन पासनं मग पहिला सीन, दुसरा सीन असं सगळी सुरुवात झाली आणि त्यातनं आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो आणि आता छान मित्र झालोय. बरं एकमेकांना टोपण नाव द्यायचं असेल तर काय द्याल? असं स्वभाव गुणधर्मावरून. ही विचारी आहे खूप. विचारी. खूप विचार विचारी. करते. छान आहे. मी तुला काहीतरी नाव दिलं होतं. मी विसरले. ही सुनामी आहे विचारांची. हा, म्हणजे ती सगळ्यांना घेऊन जाते वाहून. म्हणजे कुठलाही विचार असेल, म्हणजे ते अगदी तिच्या कॅरेक्टरच्या ह्याच्यानुसार असेल आणि ते त्याच्यावरून पण कॅरेक्टरचं म्हणत बोललोय आणि त्यामुळे ती डोकं खाते मग ती सगळ्यांचं. मग ते
सगळेच वाहून जातात मग त्याच्यात असं आहे ते. त्यामुळे ती काय सुनामी आहे, नाव विचारांची दिलं? सुनामी. शांत. मी काय नाव मी देऊ शकते? शांत आहे. हो, तू शांत आहेस. ओम आहे मी. वादळ आधीची सुरू म्हणजे काय हा शांतता. हा. पण तुला नाव काय देऊ शकते मी? टोपण नाव द्यायचंय. हम्म. अरे पाळण्यातलं नाही द्यायचं. तू पण नाव काय दे? नाही सुचत आहे मला काय. बाई म्हणजे नाही सुचत आहे काही. तसं रॉनी आहे माझं टोपण. हा टोपण नाव आहे, पण त्याला आम्ही असं बरेच नाव देत असतो. रौनकचं रॉन्या विना करून टाकलंय बिचारा, इतकं चांगलं नावाचं, इतकं छान नाव आहे त्याचं रौनक. आणि आम्ही त्याला रॉन्या म्हटलं म्हणजे त्याला घरची शिवाय घालतील आता मला हे बघून की काय म्हणजे ही असं नाव देते का. ही असं नाही, सगळेच बोलतात. सगळेच बोलतात ना, पण रॉनीचं ठीक आहे, रॉन्या हरकत नाही, रॉन्या झालंय त्याचं. बरं एक कसब जे याच्याकडनं तुला आवडेल अडॅप्ट करायला आणि हिचं एक कसब जे तुला अडॅप्ट करायला गमतीशीर पण असेल ना कुठलंही, हे हवंय बाबा. हे कसं म्हणजे मेकअप ती कमाल करते. हो. हो चांगलं करते. म्हणजे मी मेकअप म्हणजे तिचं किती वेगवेगळं असतं काहीतरी. म्हणजे मला ते असं मी बघतो तिच्याकडे ते ब्रश वेगळे असतात वगैरे, काहीतरी नवीन आणते काहीतरी. मग मला राग आला की मग मी त्याच्यातली एखादी गोष्ट अशी ढापतो आणि मग मी तिला सांगतो की मी तोडून टाकेन बघ, मला तू हे नाही केलंस तर. धमकी देतो मी, पण तसं करत काहीच नाही तो, पण आमच्यात पण असं भांडणं ते- झाली, मी ते त्याला काही माझ्या हातात बोलले ना, दिसलं की मग ती पॅनिक होते. फक्त असं म्हणजे त्याला माहितीये नस कुठे आहे. म्हणजे मी त्याला त्रास दिला तर तो फक्त माझी लिपस्टिक अशी हातात पकडतो, बघ म्हणजे आता याचं काय. सॉरी काही नाही असं होतं ते. वा, म्हणजे दुखरी नस सापडली. सापडली आहे त्याला ती. मला असं वाटतं मुलींचं असतंच ग, हा, मेकअप मध्ये मुलींचं जीव असतं. असतो. आपण एवढं माझ्या छान माझ्या वाईफचंही मी मेकअपचं पाऊच असं उचललं की ती पण वैतागते. शरणांगतीच डिरेक्टली की काही नाही. काय ह्याच्याकडनं काय अडॅप्ट काय करायला आवडेल काय? मी ह्यात जिंकलीच नाही अजून, म्हणजे याला हरवायला मला म्हणजे नाही, तुला नाहीच माझ्याकडनं काय चांगलं घ्यावं चांगलं? असं. हो, चांगलं. हा ते सगळं चांगलं तर वाईट. चांगल्या गोष्टी खूप आहेत रौनकमध्ये, जेन्युइनली आहेत. मुळात ना मला त्याचा तो शांतपणा जो आहे ना, आणि मला असं वाटतं की त्याची ती रिअल पर्सनॅलिटी ऑन स्क्रीन पण रिफ्लेक्ट होते. त्याच्या कामामध्ये ते दिसतं शांत आणि खूप छान वेळ घेऊन तो काम करतो. सो मला ती गोष्ट खूप आवडते त्याची, म्हणजे ऍक्टर म्हणून खूप आवडते. म्हणजे मला असं वाटायचं ऑन स्क्रीन इतकं छान वेळ घेऊन काम कसं करतो, पण त्याचं उत्तर मला मिळालं की तो मुळातच शांत आहे, असा शांत आहे. म्हणजे छान वेळ घेऊन सगळ्या गोष्टी करतो. सो मला असं झालं की म्हणजे मला जर शांत व्हायचं असेल, ऑन स्क्रीन जर माझं छान असं शांतपणे छान वेळ घेऊन काम करायचं असेल, तर मला माझ्या खऱ्या आयुष्यात पण तो बदल करणं गरजेचं आहे. ही गोष्ट मला त्याच्याकडनं कळली आणि मी सगळ्यांना सांगते ही गोष्ट, म्हणजे फक्त त्याच्यासमोर नाही, मी सगळ्यांना सांगते. हे मगाशी गमतीचा भाग झाला. पण सीमाकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की ती जसं म्हणालो की ती विचारांची सुनामी येते, ती विचार करते, पण ती व्यक्त पण होते. तर ते व्यक्त होणं जे आहे की आपल्याला एखादी गोष्ट जर वाटली की मला जर ह्या गोष्टीमध्ये थोडासा बदल करावा असा वाटला किंवा चांगलं घडण्यासाठी जर माझ्या डोक्यात जर विचार आला, तर मी कधी कधी व्यक्त नाही होत किंवा मी नाही सांगत, पण ही सांगते. ती एक चांगली गोष्ट आहे तिची. कसलं भारी, हे शिकायलाच हवं आपण, आपल्याला जमलं पाहिजे. हो. बरं कुठल्या गोष्टीमध्ये प्रो आहे हा आणि तू एकमेकांविषयी सांगायचं की या बाबतीत बाबा हा प्रो वाटतोय मला, म्हणजे याला ह्याचं म्हणतो ना आपण डाव्या हातात बाये हात का खेळ, डाव्या हाताचा मळ आहे याचा. Okay. म्हणजे काही ना कसं खूप छान समोरच्यांना गुंडाळायला जमतं, काही ना तसं काहीतरी भारी. काय काय सांग तू क्लिअर कर, काय काय कशात प्रो आहे ते क्लिअर कर. अरे आता ह्याच्या नंतरच मी देणार उत्तर. तू बोल. नाही, असं काही मला खरं असं काही कुठलं पॉइंट स्पेसिफिक सापडत नाहीये. हा, पण मला ते असं असतं ना सीन्स मध्ये, म्हणजे बऱ्याच वेळा असं काही गोष्टींची गुंतागुंत असते ना, जे आपल्याला जमत नाही. मी फार इम्पेशंट आहे, त्याबाबतीत ना हा प्रो आहे. म्हणजे असं आता सीन होता छोटासा, असं मंगळसूत्र माझं असं ते गुंतलं होतं, सीन मध्ये लागणार होतं. तर असं झालं की तो आमचा म्हणजे ज्यांचं ते डिपार्टमेंट आहे, कॉस्ट्युम वाली ती मुलगी येत होती, माझं असं थांब ग असल्या तो प्रो आहे. म्हणजे असं ते सगळं झालेलं असतं ना, तर त्याच्यात असं छान शांत घेऊन ते करतो सॉर्टेड, तर त्यात तो खरंच प्रो आहे. आणि फिरून तिथेच येते की तो त्याचा तो मूळ स्वभाव, त्याच्यामुळे त्याचं सगळं आहे. आणि ही मला असं वाटतं ही प्रो एका गोष्टीत झाली आहे. म्हणजे हिला आता तुम्ही कुठल्याही बालकलाकाराबरोबर काम करायला लावलं तर ती आरामात काम करू शकते. त्यामुळे ती बिट्टी बरोबरच जे तिचं जे इक्वेशन झाले ते प्रो लेवलचं झालंय. म्हणजे कारण आरंभी जी आमची आहे
ती मस्तीखोर पण आहे, ती प्रचंड हुशार आहे. तर त्यामुळे तिच्या बरोबर आता जे तिने हा मॅच करणं आणि ते जे जे तिला आता जमलंय, तर ती कुठल्याही लहान मुलाबरोबर काम करू शकते. त्याच्यात ती प्रो झाली आहे असं वाटतं. पण सीमाशी बोलताना कुठेतरी असं तिच्यातला इनर चाइल्ड दिसता, थोडा थोडासा रिफ्लेक्ट होतो. ऍक्च्युली म्हणजे मी अशी आहे, मला असं वाटतं मी गौरी म्हणून मला खूप शांत आणि असं काम करायला लागतं. मला ते खरंच टास्क आहे म्हणजे माझ्यासाठी. कारण मला असं वाटतं ह्याच्यात कळत असेल माझी पर्सनॅलिटी हे आहे मी म्हणजे. ठीक आहे, तेच तर काम आहे माझं. बरं, आता एका अजब गजब अवॉर्ड साठी जर नॉमिनेट करायचं याला, तर त्याचं टायटल काय असेल? मग याच्यासाठी याला मला नॉमिनेट करायचं. अजब गजब टायटल साठी अवॉर्ड द्यायचा ना. बेस्ट टिंब ऑफ द अं, म्हणजे बेस्ट खूप विचार करणारी ऑफ द इयर, ओव्हर थिंकर. ओव्हर थिंकर ऑफ द इयर आहे. हा म्हणजे प्रो आहे त्याच्यात ती. म्हणजे त्याच्यात त्याला कोण बीटच नाही, नॉमिनेशनच नसणार आजूबाजूला, डायरेक्ट विनर घोषित. नॉमिनीज नसणार त्याला का? म्हणजे काय होऊ शकतं? कुठलाही अवॉर्ड दे मला, काय अवॉर्ड मिळाल्याशी म्हटलं अवॉर्ड सपोर्टिव्ह को ऍक्टर म्हणून मी चांगलं बोलली, मी चांगलीच आहे रे. चांगलं बोलली. बरं, याच्या मेकअप रूम मधनं एखादी गोष्ट ढापायची तर कुठली ढापणार, जेणेकरून ह्याला त्रास होईल? तुझं तर मला कळलं, लिपस्टिक बिपस्टिक काही. तू ढापून दाखव माझ्याकडे. हा, तू माझ्याकडे काय आहे, फक्त पाऊच सोडून. ते पाऊच चांगलं, माझं आवडतं पाऊच आहे. नको तू, याच्या पाऊच मध्ये खूप सिरम बिरम असतात बरं का, मी टाकूच शकते. कारण मी जे वापरते त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी त्याच्या, म्हणजे माझं असं होतं ना की मी सनस्क्रीन विसरले आज. रौनक आहे ना, माझ्याकडे बायको आहे आणि त्या बायकोने मला सगळे ते प्रोडक्ट आणि मी पहिल्या ते दिवशी सगळे ओळखलं सजेस्ट होतं. करून. मी बोलले म्हटलं तुझं स्किन केअर सगळं तुझ्या बायकोने दिलंय ना तुला हे पाऊच बनवून. मी पहिल्याच दिवशी बोलले होते त्याला. मला शून्य ज्ञान होतं त्यातलं, मला काही माहित नव्हतं. मला म्हणजे तिने पण ऐकायला पाहिजे. मी पहिल्याच होतं ना, मला ते सनस्क्रीन माहिती होतं. सनस्क्रीन माहिती होतं, पण कोजिक ऍसिड वाला काही माहित नव्हतं मला. ते सगळं मला ते तिने भरून दिलं आणि म्हटलं हे लाव. बरं, तेही मी आळसासारखं, आळशी माणसासारखं ते कधी कधी मी लावत पण नाही, त्यामुळे ते ढापू शकतो. म्हणजे मला खरंच युज होतं असं. मी कधी काही विसरले ना तर मी सरळ रौनक काय की माझं मॉइश्चरायझर विसरलंय, अरे सनस्क्रीन विसरलंय, तर ती मदत होते, तर मी ढापू शकते ते. आणि हिच्या म्हणजे ते मी जसं म्हणालो मगाशी तसं. हा, नाही ते मला जेव्हा बदला घ्यायचा असतो तेव्हाच मी तिकडे जातो. जर आमचं काही भांडण वगैरे झालं किंवा हे झालं, तेव्हाच मग मी एखादी कुठली गोष्ट उचलली तरी ती झालं, संपलं ते असं. आता एक फुकटचा सल्ला द्यायचा असेल एकमेकांना तर काय द्याल? घे बाबा, असा कोचकटपणे देतात ना, असा तसा खोचा कसा फुकट सल्ला. आपल्याला तसे बरेच लोक देतात आयुष्यात, पण तरी पण एक तात्पुरतं त्या रोल मध्ये जाऊन असा सल्ला म्हणजे मी तिला एकच सल्ला देईन की ऍट दी एंड सगळं चांगलं होतं, त्यामुळे फार विचार नाही करायचा. तोच सल्ला मी गौरीला पण देईन आणि तोच सल्ला मी सीमाला पण देईन की जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा, जस्ट मी काम करत राहा. बाकी तुमची मेहनत लोकांना कळते आणि जशी प्रेक्षकांना आपलं काम आवडतं तसं लोकांनी आपली मेहनत कळते आणि मेहनतीचं फळ हे नक्की मिळतं. त्यामुळे फार विचार नाही करायचा, विचार करण्यात वेळ नाही घालायचा, आपलं काम करत राहायचं, शांतपणे आपलं काम करत राहायचं. शांतपणा आज हायलाइट झालेला आहे. बरं, याला मी काही उपयोग नाही सल्ला देऊन, तो काय ऐकत नाही माझं. माझा एवढाच सल्ला आहे, माझ्याशी नीट वागरे. वागेल आज नंतर. बरं, एक अफवा एकमेकांबद्दल पसरवायला आवडेल, तसं लोकांना फार म्हणजे असतं, अफवा पसरतात असं ऍक्ट्रेस लोकांच्या फार, पण तरीही याच्याबद्दलची एक अफवा पसरव आणि हिच्याबद्दलची तू एक पसरव. अफवा पसरव. काय आवडेल रे तुझ्याबद्दलची अफवा पसरवायला? तुला सुचतंय का? विचार करायला. अफवा पसरवायला आवडेल. मी अफवा पसरवेन की आता सीमा कायमची नाशिकलाच राहणार आहे. कायमची नाशिकला राहणार आहे, नाशिककर होणार आहे सीमा. ओके, अशी तुला अफवा पसरवायची आहे? मला नाशिकला शिफ्ट करायचंय तुला. मला काय अफवा पसरवायला आवडेल?
मला अशी अफवा पसरवायची की रौनक सेटवर घोरतो. ही अफवा आहे असं म्हणजे आहे की नाही? मी तर अजिबात घोरत नाही. मग ठीक आहे. जेव्हा खूप दमलेला असतो तेव्हा जोरजोरात घोरतो. घोरतो काय? अशी. हे भगवान. पण कमाल आहे तुमचं बॉन्डिंग आणि मला वाटतं मला पुन्हा येऊन तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल. आय होप की आम्ही सगळेजण असं फिंगर क्रॉस करून प्रार्थना करतोय की व्यक्त व्हा. आय होप तुम्ही एवढी हसले माहितीये मला. सगळ्यांनीच व्यक्त व्हा. सगळ्यांनीच व्यक्त व्हा. म्हणजे जसं तू म्हणालीस तसं प्रेमाचा महिना आहे, तर प्रत्येकाने व्यक्त व्हायला हवं. तर मी माझ्या प्रेक्षकांना, माझ्या मित्रमंडळींना, माझ्या यंगस्टर्स मित्रांना एवढंच सांगेन की व्यक्त व्हा, वेळीच व्यक्त व्हा. आणि हो, व्यक्त नाहीतर काय झाल्यावर होतं, ती समोर व्यक्ती दुसऱ्याची होऊन जायची आणि काय मग तुम्ही बसाल असेच. त्याच्यामुळे आणि समोरच्याचं जे उत्तर असेल ते एक्सेप्ट करा. त्यात जबरदस्ती करू नका. सो पण वेळ महत्वाची आहे. वेळ खूप महत्वाची आहे. ती वेळ दौडू देऊ नका. सो जस्ट विचारा. व्यक्त नाही झाला तर मग तिच्या लग्नात जाऊन उगाच बुंदीचा लाडू वाढायला लागतील. ही वेळ येऊ देऊ नका. व्यक्त व्हा. आणि प्रेम व्यक्त केलं पाहिजे. पुढचा कशाला विचार करायचा, बोलून टाकायचं. हो की नाही? आणि सावली होईन सुखाची पाहत राहा. म्हणजे नक्कीच. कळेल की कसं व्यक्त व्हायला हवं. कळेल ना Yes, रुद्र yes, कसा yes, व्यक्त होतोय आणि काय. येस, नक्कीच. आमची मालिका सावली होईन सुखाची सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आणि प्रेमाचे रंग यावे ही मालिका 9:30 वाजता सोमवार ते शनिवार तुमच्या भेटीला येते. दोन्ही मालिकेंवर तुम्ही आतापर्यंत भरभरून प्रेम केलंय. आणखी हे प्रेम वाढावं एवढीच अपेक्षा आहे. सो नक्की बघा. महासंगम पण नक्की बघा आवर्जून. महासंगम आत्ताच 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत महासंगम असणार आहे आता. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत या महासंगम मध्ये. बघा नक्की. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मजा आली. छान थँक्यू. वाटलं खरंच. छान.